नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि मी सकाळी सकाळी तोडत आहे वांगे, कारण मला करायचं आहे वांग्याचं भरीत. कारण ते भाजी बनवायची होती, पण ते खूप मोठं लिहून गेले. बाकीचे आहेत त्याची भाजी बनवणार आहे, पण म्हटलं चला आज शेतात जायचं होतं. म्हणजे आपलं काय हरभरा खुरपणी चालू आहे ना, तिथे जायचं होतं. पण मी नाही खुरपणार, कारण माझी तब्येत अजून एवढी बरी नाही आहे. तर म्हटलं चला मस्त असं वांग्याचं भरीत, ते पण चुलीत भाजून करणार आहे मी. आणि आज मी सकाळी सकाळी त्यासाठीच चूल पेटवली होती, कारण ते गॅसवरचे मला नाही आवडत वांग्याचं भरीत. तर म्हटलं वांगे तोडून घ्यावे मोठे मोठे आणि भरीत करावे. जे बारीक आहे ते ठेवलेले आहेत, त्याची मी भाजी बनवणार आहे. हे असे बारीक आहेत, काही मोठे आहेत. तर मोठे मोठे वांगे ताजे ताजे तोडून मस्त, तुटत पण नाही आहे. मला लाडू करंजे कमी पडल्या वाटतं. हे बघा मस्त असे वांगे निघालेले आहेत आणि मी पेटवलेली आहे सकाळी सकाळी चूल. तर चुलीत भाजून मी मस्त असं वांग्याचं भरीत करणार आहे. तर हे बघा इतके एवढे निघालेले आहेत, 4-5च निघालेले आहेत. तर खूप झालं याचं. तर मस्त असं चूल पेटलेली आहे. तर मी पाणी उतरल्यानंतर मग चुलीत वांगे टाकणार आहे. तर थंडी असली म्हणजे चूल पेटलेली असली की जरा बरं वाटतं, कारण खूप थंडी आहे. आणि हे बघा मी वांग्याची देठं काढून आणि नंतर हे मी ह्या आहारामध्ये टाकून आणि छान वांगे भाजून घेणार आहे. आणि मला दुसरी भाजी पण बनवायची आहे. तर काय बनवणार आहे ते बघू आपण, कारण मी सगळा स्वयंपाक चुलीवरच केला होता आज, कारण चूल पेटलेली होती ना. तर म्हटलं चला चुलीवरच स्वयंपाक करावा. तर हे बघा असं झाकून ठेवणार आहे. मस्त मी याच्यासाठीच म्हणजे नाही काही जास्त हे करून घेतलं होतं, नाही का विस्तू म्हणतात त्याला. आणि मी बनवणार आहे कारले. हे कारले बाहेरून आलेले आहेत, झाडाचे नाही, तोडलेले आहे. आणि भेंडी. कारले मी नाही करणार, माझ्या वहिनी करणार आहेत. कारण माझ्या हातून कारले कडू होतात. मी फक्त ठेवलेत आहेत ते चिरून आणि मग त्या बनवणार आहेत. तर चकल्या करून घेतलेल्या आहेत आणि मस्त गरमागरम बाजरीच्या भाकरी केलेल्या आहेत मी. आणि आमच्या वहिनीकडून मी कारलं करून घेणार आहे. तर कारलं स्वच्छ धुवून मीठ आणि लिंबाच्या पाण्यात हे करून ठेवलं होतं त्यांनी. आणि हे बघा भाकरी, अशा चुलीवरच्या भाकरी एकदम मस्त लागतात. आणि मला वांगे भाजायचे होते खरं तर, म्हणून मी चूल पेटवली होती. आणि कारले तळून भेंडी करून घेणार आहे, कारण मला जायचं आहे शेतात आणि तिकडे नेणार आहे मी भाजी. तर हे बघा मस्त अशी बाजरीची भाकर शेकत आहे. आणि कारलं, हे बघा मस्त कारलं तळलेलं आहे. आणि मी करणार आहे भेंडी. हे कारलं आमच्या वहिनींनी केलेलं आहे आणि मी आता करणार आहे भेंडीची भाजी. तर थोडेच होते भेंड्या, पण ह्या पण म्हणजे बाहेरूनच आमच्या मामींनी पाठवल्या होत्या, कारले पण आणि भेंडी पण. आणि मी मिरची टाकून भेंडी बनवणार आहे. तर चूल पेटलेली होती, तर म्हटलं कशाला गॅसवर करायचं नाही का, वांगे भाजण्यासाठी पेटवली होती चूल. तर म्हटलं करावं आता, याच्यावरच छान पण लागतं आणि जरा चव पण येते तोंडाला. तर हे बघा मस्त अशी मिरची आणि लसूण परतून घेतलेला आहे. नंतर भेंडी टाकून थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे आणि मीठ, बस एवढंच. कांदा नाही टाकणार, कांद्याने झालं गुलछट, म्हणजे नाही का गोड गोड लागतं, ते नाही आवडत मला. मी तिखट खायचं आहे मला, म्हणून मी नुसते असेच बनवणार आहे भेंडीची भाजी. तर मस्त अशी भेंडीची भाजी, कारल्याची तळलेलं कारलं, वांग्याचं भरीत. मी वांगे तसेच नेणार आहे शेतात, तिकडे तेल मीठ टाकून खाणार आहोत आम्ही. जर जमलं तर मी तिकडे पण व्हिडिओ करेल, जमलं तर करेल, नाही तर नाही करणार. तर हे बघा मस्त अशी भेंडी पण झालेली आहे, अजिबात चिकट वगैरे नाही झालेली. तर तुम्ही पण अशा प्रकारे भेंडी एकदा नक्की करून बघा, एकदम छान होते. टिफिनसाठी तर खूपच छान. आणि थोडासा दाण्याचा कूट टाकून अजून थोडंसं परतून घेणार आहे. मला नाही आवडत शेंगदाण्याचा कूट टाकून, पण मी थोडी भेंडी होती म्हणून टाकलेली आहे. तर कशी झालेली आहे भेंडीची भाजी, चला भेटू परत.